करतात त्याच्याबद्दलचे एक फीडबॅक रिव्ह्यू तो तुम्हाला दिला जातो. तुम्ही कशाप्रकारे काम करतात, कसं नाही, काय तर हेच इन शॉर्ट एकदम इयर एंडला आपलं अप्रेझल होतं आपल्या कामाबद्दल. ते आपलं रेटिंग आपल्याला डिसाईड करतात, आपल्याला मोटिवेट करतात की डिमोटिवेट करतात. बघितला आता ह्या जो टाईम असतो जानेवारीचा, या टाईममध्ये सगळ्यांच्या कंपनीमध्ये अप्रेझलचा टाईम असतो. आणि अप्रेझल म्हणजे आपण जसं बोलला आता सुष्मितने बोलला की अप्रेझल म्हणजे तुम्ही जे काम एका वर्षामध्ये पूर्ण केलं त्याचा एक ॲप्रिसिएशन, त्याचा मोबदला. मित्रांनो आपण असं म्हणू शकतो मोबदला. जसं एखादी वस्तू आपण खरेदी केलो तर मोल करतो की बाबा ही वस्तू एक ठराविक वस्तू 100 रुपयाला आहे तर त्याचे 100 रुपये देतो. त्याचप्रमाणे आपण जसं आजचा मुद्दा आहे, हॉट टॉपिक आहे, जसं की अप्रेझलचे वेव्ह चालू आहे. तर अप्रेझल इज इक्वल टू व्हॅल्युएशन ऑफ युअर वर्क टुवर्ड्स युअर ऑर्गनायझेशन थ्रू आउट द लास्ट इयर, वॉट यू हॅव अचीव, वॉट यू हॅव डू टुवर्ड्स. सो मित्रांनो सांगायचं एवढं झालं ॲज अ एम्प्लॉई पर्स्पेक्टिव्ह मी असं म्हणायचं गेलो, आपण जितकीही मेहनत करू तेवढी कमी पडणारी आहे. पण ही मेहनत घेतल्यानंतर जसं की तुम्ही एखादं प्रोडक्ट घेतलं तर त्या प्रोडक्ट तो कसाही असो पण त्याची पॅकेजिंग कशी असते ह्याला जास्त महत्त्व असतं. तर मित्रांनो असं करा, तुम्ही काम करतात, काम मित्रांनो सर्व करतात. आज जिथे तुम्ही कॉर्पोरेट लेवलला जाल सगळे जे युजर्स आहेत म्हणा किंवा एम्प्लॉईज आहेत काम करतात, पण ते काम दाखवण्याचा प्रेझेंट करण्याचा जो वेळ असतो तो सगळ्यांचा वेगळा असतो. तर माझ्या मते असं आहे, तुम्ही वर्षभर किती मेहनत कराल पण जेव्हा तुम्ही एखाद्या आपल्या मॅनेजरसोबत 1-on-1 सेशनमध्ये बसता त्या 1-on-1 सेशनमध्ये तुमची ती केलेल्या कामाची सांगण्याची पद्धत किंवा ती प्रेझेंट करण्याची पद्धत अशी असली पाहिजे की मॅनेजरला ते तुमच्यावर काउंटर क्वेश्चन न करता तुमच्या एका लाईनमध्येच तुमच्या वर्षाची मेहनत त्याच्यामध्ये दिसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल तुम्ही असं म्हणायला गेला मी वर्षामध्ये हे केलं, मी माझे KPIs अचीव्ह केले, मी माझ्या प्रोसेसच्या इम्प्रूव्हमेंटसाठी हे केलं, तर तुम्ही ते न सांगता तुम्ही तुमच्या ओव्हरऑल गोष्टी ओव्हरऑल वर्क तुम्ही एक दिवस आधीच बसा, त्याच्यावरती बघा की वर्षभर मी एवढी मेहनत केली आहे, पण ती वर्षभर मेहनत केल्यानंतर ठराविक असे सब पॉईंट्स क्रिएट करा. ते सब पॉईंट्सवर तुम्ही बोलू शकता, सर आय हॅव अचीव्ह दिस मच थिंग्स, मी या गोष्टी प्रोजेक्टमध्ये इम्प्लिमेंट केल्यात आणि या प्रोजेक्टच्या इम्प्लिमेंटेशनमुळे पुढे आपल्या ऑर्गनायझेशनला विदिन अवर टीम ऑल्सो आपल्याला ग्रोथ होऊ शकते आणि बिझनेसमध्ये ग्रोथ होऊ शकतो आपल्या ऑर्गनायझेशनने. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या मित्रांनो. तुम्हाला जसं की आता वेव चालली आहे तर या वेवमध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही कसं स्वतःला प्रेझेंट करता, जो ओन गोल. मित्रांनो तुम्ही लक्ष ठेवा, हा वेळ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा न करता तुम्ही या गोष्टीची काळजीपूर्वक लक्ष द्या आणि तुमच्या अप्रेझल मीटिंगमध्ये बसताना मित्रांनो तुम्ही व्यवस्थितरित्या माहिती तुम्ही जी काम केलेलं ते प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी बायोमधील लिंकला क्लिक करा किंवा आपल्या चॅनलला भेट देऊ शकता.